सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 श्रोतेहो नमस्कार. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये बालनेत्ररोग, तिरळेपणा तज्ज्ञ आणि फेको सर्जन डॉक्टर प्राजक्ता जवंजाळ मते यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार ताई. आज आपण निरामय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व श्रोत्यांना डोळ्यांची जी समस्या आहे की जी बऱ्याच जणांना भेडसावते ती म्हणजे मोतीबिंदूची समस्या, तर त्याविषयी सविस्तर माहिती सांगूया. सुरुवातीला आपण हे सांगूया की मोतीबिंदू ही डोळ्यांची नेमकी काय अवस्था आहे. आजार तर आपण त्याला म्हणू नये. नाही, मोतीबिंदूला आजार म्हणणे हे थोडे चुकीचे आहे. ही आपली एक एजिंग प्रोसेस आहे. जसे की आपले केस पांढरे होतात त्याचप्रमाणे हा मोतीबिंदू सुद्धा आपल्याला वयोमानानुसार येतो. तो प्रत्येकालाच येणारा आहे, परंतु तो कुणाला लवकर वयात येतो, कुणाला लेट येतो. तर हा आजार नसून ही एक एजिंग प्रोसेस आहे. तर मोतीबिंदू म्हणजे आपला जो नॉर्मल नॅचरल लेन्स असतो डोळ्यामधला, जो डोळ्यात येणारी किरणे फोकस करतो आणि आपल्याला नजर देतो, तर हा लेन्स जन्मतः पारदर्शक असतो, क्लिअर असतो, एकदम आरशासारखा क्लिअर असतो. पण जशी जशी एजिंग प्रोसेस वाढते, जसं जसं आपलं वयोमान वाढते, या लेन्सची पारदर्शकता कमी व्हायला लागते, तो अपारदर्शक व्हायला लागतो, तो भुरका पडायला लागतो. त्यामुळे जी बाहेरून येणारी किरणे आहेत ती डोळ्याच्या आतमध्ये रेटिनापर्यंत पोहोचू शकत नाही व नजरेची अंधुकता वाढायला लागते. तर यालाच मोतीबिंदू असे म्हणतात. तुम्ही सांगितलं की ही आपली शरीराची जशी वाढ होणार तशी येणारी अवस्था आहे. आता आपण पाहतो की काही लोकांचे केस खूप कमी वयात पांढरी व्हायला लागलेत. तसं मोतीबिंदूचं पण होतं आहे का? कमी वयात पण मोतीबिंदू आढळून येतो का? हो, नक्कीच नक्कीच. तर सर्वसामान्य जो मोतीबिंदू असतो, ज्याला आपण सेनाईल कॅटरॅक्ट म्हणतो, जो की वयाच्या 50 नंतर यायला सुरुवात होतो. पण काही प्रकारांमध्ये मोतीबिंदू हा वयाच्या 50च्या आधीसुद्धा सापडतो. जसे की पेशंटला शुगर असेल, त्यांची जर डायबिटीज असेल, मधुमेह, की जो सर्वसामान्य आजार आता झालेला आहे, ज्यामध्ये जर शुगर कंट्रोल्स तुमच्या व्यवस्थित नसतील, तर त्यामुळे ह्या भिंगाची पारदर्शकता खूप लवकर जायला लागते, गढूळपणा वाढायला लागतो. त्याचप्रमाणे काही वातांच्या पेशंट्समध्ये किंवा काही दम्याच्या पेशंट्समध्ये खूप प्रमाणात जेव्हा स्टिरॉइड वापरले जातात, त्या प्रकारामध्ये सुद्धा हा मोतीबिंदू लवकर यायला लागतो. तसेच काही जे डेव्हलपमेंटल कॅटरॅक्ट असतात किंवा जन्मतः येणारे कॅटरॅक्ट असतात, ज्यामध्ये कॅल्शियमची कमी मुलांमध्ये, तसेच काही विटॅमिन्सची कमी किंवा कॅल्शियमची जास्त प्रमाणात, ज्याला हायपर कॅल्सिनोसिस आपण म्हणतो, या काही प्रकारांमध्ये सुद्धा हा मोतीबिंदू 50च्या आधी येऊ शकतो, ज्याला की प्रीसेनाईल कॅटरॅक्ट आपण म्हणतो किंवा डेव्हलपमेंटल कॅटरॅक्ट आपण म्हणतो. त्याचप्रमाणे डोळ्याला कुठली इजा झाली किंवा डोळ्याला कुठले ऑपरेशन लागले, त्यानंतर सुद्धा हा मोतीबिंदू येऊ शकतो. त्यामुळे जी सामान्य परिस्थिती आहे त्यामध्ये 50 नंतर येतो. पण जर सोबत काही आजार असले किंवा काही अदर कंडिशन्स असल्या तर हा मोतीबिंदू लवकरही सापडू शकतो आपल्याला. म्हणजे बदललेली जीवनशैली जी आहे की जिच्यामुळे मधुमेह किंवा त्यासारखे इतर काही आजार होणार आहे आणि त्यामुळेच मग आपण इतर पण समस्या सगळ्या ओढावून घेतो आहोत. त्यावर आपण आणखीन बोलूच या. पण सामान्यपणे जो मोतीबिंदू असतो त्याविषयी आपण आधी सांगूया की त्याची लक्षणं काय दिसतात किंवा काय त्रास होतो मोतीबिंदू तुमच्या डोळ्यामध्ये निर्माण झाल्यानंतर. नक्कीच. तर मोतीबिंदूची जी सुरुवात असते, सुरुवातीला चष्म्याचे नंबर वारंवार बदलणे. ज्यावेळी तुम्हाला जाणवते की दर 4 महिन्याला, दर 6 महिन्याला तुमचा नंबर बदलतोय, तुमचं जवळचं फोकस बदलतंय, तुम्हाला वारंवार दवाखान्यात जायचं काम पडतंय, चष्मा नंबर बदलायचं काम पडत आहे, ही सगळ्यात पहिली पायरी आहे मोतीबिंदूच्या सुरुवात होण्याची. त्यानंतरच सुरू होतं की संध्याकाळच्या वेळी, म्हणजे कंडिशनल ब्लरिंग ऑफ विजन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की दिवसभर
अंधुकपणा जाणवत नाही. कंडिशनल ब्लरिंग, की संध्याकाळ झाली की आता मला थोडं कमी दिसायला लागलं, अंधुकपणा वाढला, किंवा काहींना दुपारच्या भर उन्हामध्ये कमी दिसायला लागतं. त्याचप्रमाणे लाईट्सच्या भोवती जेव्हा संध्याकाळी तुम्ही फिरायला जाता किंवा ड्रायव्हिंगला जातात, पर्टिक्युलर ज्यांचे नाईट ड्रायव्हिंगचे जॉब्स असतात त्यांना लाईटच्या भोवती वर्तुळं दिसणे, ज्याला आपण हॅलोज म्हणतात, ज्याच्यात लाईट स्प्लिट होतं, ही काही सुरुवातीची लक्षणे आहे. त्यानंतर हळूहळू जेव्हा तुम्ही तपासणीला जाता तुम्हाला कळतं की अरे आता चेहरे ओळखायला येत नाही आहे, चेहरे ब्लर दिसायला लागले आहेत, एक 10 फुटावरचे 15 फुटावरचे माणसं ओळखायला यायला नाही लागले आहेत. ती खरी कंडिशन म्हणजे मोतीबिंदूमुळे येणारी अंधुकता. हळूहळू हा मोतीबिंदू एवढा वाढायला लागतो की तुम्हाला हातभर अंतरावरचे व्यक्तीसुद्धा दिसायला लागत नाही, किंवा तुम्हाला पेपर वाचता येत नाही, किंवा तुम्हाला जी जवळची नजर आहे ती पण कमी व्हायला लागते. त्यानंतरही जर तो मोतीबिंदूवर उपचार झाला नाही तर ज्याला मोतीबिंदू पिकणे असं म्हणतो आपण, की ज्यामध्ये मोतीबिंदू हा पूर्ण पांढरा होऊन जातो, त्याची लाईट पास करण्याची क्षमता पूर्ण चालली जाते व डोळ्याची नजर तर जातेच, पण बरेचदा तो फुटून त्याला काचबिंदूमध्ये कन्वर्ट होऊन जातो, की ते काचबिंदू झाल्यानंतर डोळ्याला त्रास व्हायला सुरुवात होतो, पाणी यायला सुरुवात होतं, दुखायला सुरुवात होतं, डोळ्याचं प्रेशर वाढायला सुरुवात होतं. ती सगळ्यात एंड स्टेज या मोतीबिंदूची म्हणजेच काचबिंदूमध्ये कन्वर्ट होणे. म्हणजे काचचं बिंदू होण्यापासून थोड्या प्रमाणात तरी रोखता येऊ शकतं. नक्कीच. आणि म्हणजे श्रोते हो, लक्षात घ्या की मोतीबिंदूची लक्षणं जी आहेत ती तुम्हाला अगदी हळूहळू जाणवणार आहेत. आपण चष्म्याचा नंबर बदलण्याकरता म्हणा किंवा नियमित डोळे चेक करण्याकरता जाणार असतोच, तेव्हा आपले डॉक्टर आपल्याला सांगतील, पण त्याही पूर्वी तुम्हाला छोटी छोटी लक्षणं दिसली तर त्याकडे दुर्लक्ष नका करू. कारण मोतीबिंदू तुम्ही सांगितलं की तो पूर्णतः पेकला आणि फुटला तर काचबिंदूमध्ये रूपांतरित होऊ शकतो आणि मग तुमची समस्या आणखीन वाढणारी असते. मोतीबिंदूचं साधारण ऑपरेशन किंवा ड्रॉप्स वगैरे काय उपाययोजना असतात? मोतीबिंदूवर सध्या शस्त्रक्रिया हाच एक उत्तम उपाय आहे. कारण मोतीबिंदू साफ जरी केला तरी येणारी किरणे डोळ्यांवर फोकस करण्यासाठी आपल्याला तिथे त्याला रिप्लेसमेंट म्हणून लेन्स टाकावी लागते, तर ज्याला आपण कृत्रिम भिंग असे म्हणतो. तर त्या कृत्रिम भिंगाचं कामच हे असते की नवीन येणारी जी किरणे आहेत ती रेटिनापर्यंत पोचावी, ती आपल्या नेत्रपटलापर्यंत फोकस व्हावी, जेणेकरून डोळ्याची जी नजर आहे ती पूर्वरितरित्या सुरू व्हावी. तर सध्या मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हाच एक उत्तम उपाय आहे. पण जसे की मी सांगितले की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा नंबर बदलणे किंवा अगदी सुरुवातीची फेज असते त्या वेळी काही प्रकारचे चष्मे वापरून सुद्धा, चष्म्याचा योग्य नंबर वापरून सुद्धा हा जो मोतीबिंदूचा तात्पुरता वेळ आहे तो आपण काढू शकतो. पण जर हा त्रास वाढत असेल, खूप जास्तदा नंबर बदलावा लागत असेल किंवा तो पेशंट त्या नंबरनी कम्फर्टेबल नसेल तर त्या फेजवर सुद्धा आपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्लॅन करू शकतो. म्हणजे अधिक कुठली गुंतागुंत होऊ नये म्हणून आपण आपल्या डॉक्टरांकडे त्वरित गेलेलं केव्हाही बरं आहे. आपण खूपदा पाहतो की मोतीबिंदूंची जी शस्त्रक्रिया आहे, शस्त्रक्रिया म्हटली की भीती वाटते. बरेच जण सांगतात आजकाल खूप लवकर होते वगैरे, जे पण काही असेल, पण तरी भीतीही वाटतेच. तर त्यामुळे मला असं वाटतं थोडक्यात आपण या शस्त्रक्रियेची जर माहिती सांगितली तर ही भीती पण दूर होईल. नक्कीच. तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता बरेच ॲडव्हान्सेस आलेले आहेत, त्यामुळे खूप सोप्या पद्धतीने होऊन जाते. पहिले मोतीबिंदूची शस्त्रक्रिया म्हटलं की 3-4 दिवस ॲडमिट व्हावं लागायचं. त्याचप्रमाणे डोळ्याला पट्टी राहायची, डोळ्यावर इंजेक्शन्स लागायचे. पण सध्या ज्या ॲडव्हान्स पद्धतीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होते त्यामध्ये इंजेक्शन्ससुद्धा द्यायची गरज पडत नाही. साध्या ड्रॉप्सवर आपण शस्त्रक्रिया करू शकतो. मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही आता टोटली पेनलेस म्हणजेच वेदनारहित झालेली आहे. त्याचप्रमाणे जो काळ आहे, ऑपरेशनचा जो पिरियड आहे तो सुद्धा खूप कमी झालेला आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात अगदी सहजरित्या हा मोतीबिंदू निघून जाऊ शकतो. त्याचप्रमाणे मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान पहिल्यांदा जेव्हाही आपण ऑपरेशनसाठी जातो त्यावेळी आपल्याला एक धास्ती असते की खूप मोठं ऑपरेशन होणार आहे, आपल्या डोळ्याचं ऑपरेशन होणार आहे, दृष्टी येईल की नाही, हे सगळ्या बाबी पेशंटच्या डोक्यामध्ये सारख्या मनात चालू असतात. पण अतिशय घाबरायचं कारण नाही. अगदी सोप्या पद्धतीने अगदी कम्फर्टेबली आता मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे
त्रास होणार नाही, दुखणार नाही, तुम्हाला दीर्घकाळ पट्टी लावून ठेवायचं कारण नाही, तुम्हाला दीर्घकाळ काळा चष्मा वापरायचं कारण नाही. तुम्ही तुमची दैनंदिनीची कामे अगदी सोप्या पद्धतीने 7 ते 8 दिवसांमध्ये सुरू करू शकता. तसेच ड्रॉप्सचे प्रमाण अगदी जास्त टाकायची गरज नाही. कोणत्या प्रकारचं, कारण आता ज्या नवीन पद्धतीने आपण मशीनद्वारे मोतीबिंदूच्या ज्या शस्त्रक्रिया करतो त्याची जखम अगदी कमी राहते. आधी जी 10 मिलीमीटर 12 मिलीमीटरची जखम असायची की ज्याला महिना 1.5 महिना काळजी घ्यावी लागायची, 2-2 महिने काळजी घ्यावी लागायची, ती बाब आता राहिली नाही आहे, कारण की जखमेची साईज अगदी 2 मिलीमीटरपर्यंत आलेली आहे. त्यामुळे ती जखम लवकर भरते. त्यामुळे तुम्हाला अगदी दीर्घकाळ 3-3 महिने 2-2 महिने ड्रॉप्स टाकण्याची गरज नाही. 1 ते 1.5 महिन्यामध्ये हिलिंग पूर्ण कंप्लीट होऊन जाते. 5 ते 7 दिवसांमध्ये तुमचा चष्मा येऊन जातो, तुमची जवळची कामे सुरू होऊन जातात आणि तुम्ही बाहेर जाऊ शकता, तुम्ही तुमची बाहेरची कामे करू शकतात. आपल्या भगिनी स्वयंपाक वगैरे सगळं जॉईन करू शकता. 7 ते 10 दिवसांमध्ये त्या आरामात त्यांच्या रुटीन ॲक्टिव्हिटीजवर येऊ शकतात. आपल्या दैनंदिनीमध्ये फरक पडेल हीच मोठी धास्ती बऱ्याच जणांना असते. तुम्ही आता सांगितलं की शस्त्रक्रिया झाली आणि सगळं झाल्यावर तुम्ही तुमचा चष्मा लावू शकता. हा चष्मा का लावावा लागतो शस्त्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा? नक्कीच. तर चष्म्याची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी काही आता ॲडव्हान्स लेन्सेस आता उपलब्ध आहेत. ही कृत्रिम भिंग वेगवेगळ्या प्रकारची उपलब्ध आहेत. तर यामध्ये 3-4 बेसिक टाईप्स म्हणजे असतात की मोनोफोकल लेन्स असतं. मोनोफोकल म्हणजे की जी एक अंतर आपल्याला कव्हर करून देतं, ज्यामधनं आपल्याला दूरची दृष्टी 100% क्लिअर मिळतं. त्याचप्रमाणे दुसरा प्रकार असतो यामध्ये की जो मल्टीफोकल लेन्सेस म्हणतो आपण त्याला. तर आपली जी दृष्टी असते ती 3 भागांमध्ये डिवाईड केली जाते. दूरची दृष्टी, मधली दृष्टी आणि जवळची दृष्टी. दूरची दृष्टी म्हणजे जे काही आपण 6 फुटाच्या 10 फुटाच्या वर बघतोय ती दूरची दृष्टी. मधली दृष्टी म्हणजे जी आपली हातभर अंतरावर येते, पर्टिक्युलरली ऑफिसवाले जे कम्प्युटर बघणारे जे ऑफिस वर्कर्स आहेत ती दृष्टी. जवळची दृष्टी म्हणजे आपण न्यूजपेपर वाचतोय किंवा पोथी वाचतायत, पुस्तकं वाचतायत, ती दृष्टी, मोबाईल बघतोय, ती दृष्टी म्हणजे जवळची. तर ज्यावेळी मोनोफोकल लेन्सेस वापरले जातात, मोनोफोकल लेन्सेस आपल्याला दूरची दृष्टी पूर्ण क्लिअर करून देतात. परंतु मधली आणि जवळची दृष्टी क्लिअर करण्यासाठी आपल्याला चष्म्याचा वापर करावा लागतो, की ज्यामध्ये 100% आपल्याला जवळसाठी चष्मा वापरणे गरजेचे आहे. दुसरा प्रकार असतो की ईड ऑफ लेन्सेस. ईड ऑफ लेन्सेस म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस, की जे आपल्याला दूरची दृष्टी देतात आणि मधली दृष्टी देतात. पण जवळचं अगदी काम करायचं असेल त्यासाठी आपल्याला चष्मा वापरावा लागतो. म्हणजे 30 ते 40% शक्यता राहते तुम्हाला जवळचा चष्मा वापरण्याची. पण थोडं जर डिस्टन्स ॲडजस्ट करून जर तुमचं वाचन व्यवस्थित होत असेल, तुमचे ज्या रुटीन रोजच्या ज्या जवळच्या गोष्टी होत असेल त्या जर त्यामध्ये कव्हर होत असेल तर तुम्हाला जवळच्या चष्म्याची अगदी कमी प्रमाणात गरज पडते. तिसरा प्रकार असतो तो असतो मल्टीफोकल लेन्सेस, ज्याला ट्रायफोकल किंवा बायफोकल लेन्सेस म्हणतात, की ज्यामध्ये दूर, मधलं आणि जवळ तिन्ही रेंज कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्यामध्ये तुमची चष्म्याची डिपेंडन्सी अजून कमी होऊन जाते. म्हणजे शक्यतोवर तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बिना चष्म्याच्या व्हाव्यात होऊ शकतात. परंतु ह्या सगळ्या ज्या लेन्सेस असतात ह्या आपल्याला एक बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात. आपण शाश्वती घेऊ शकत नाही की यानंतर आपल्याला चष्मा वापरण्याची गरजच पडणार नाही असे, कारण की ह्या सगळ्या लेन्सेस ची जी पॉवर असते, ह्या सगळ्या लेन्सेसची जी ॲडजस्टमेंट असते ती डोळ्यांच्या मेजरमेंट्सवर डिपेंड करते. हे अगदी छोटे मायन्यूट मेजरमेंट्स असतात. त्याचप्रमाणे ऑपरेशन नंतर डोळ्याची हिलिंग होत असते. ती प्रत्येक पेशंटची हिलिंग वेगळी राहू शकते, जखम भरण्याची क्षमता वेगळी राहू शकते. त्यामुळे ही सगळे लेन्सेस जे असतात ही आपण एक प्रयत्न करतो की चष्म्याच्या वरची डिपेंडन्सी पूर्ण कमी व्हावी. शक्यतोवर मोस्ट ऑफ द पेशंट्समध्ये चष्म्याच्या वरची डिपेंडन्सी कमी आपण करू शकतो. पण क्वचित प्रसंगी जेव्हा बाकीची कारणं असतात, ज्यांची हिलिंग प्रोसेस लेट असते, ज्यांच्या जखमा लवकर भरत नाही, डायबिटिक्स आहेत किंवा इतर काही आजार आहेत, त्या केसेसमध्ये बरेचदा छोट्या मोठ्या कामांसाठी त्यांना चष्मा वापरण्याची गरज पडू शकते. नक्कीच. मला हे सांगा की
जेव्हा मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केल्यानंतर पण मला नीट दिसत नाही वगैरे अशी तक्रार ऐकायला मिळते, तर ती पण याच्यातच मोडते का? नक्कीच, नक्कीच. नाही. ऑपरेशन झाल्यानंतरही नीट दिसत नाही याची काही कारणे असू शकतात. जसे की थोडाफार छोटासा चष्म्याचा नंबर आलेला असावा. ती शक्यता थोडी कमी राहते, कारण की आताच्या मशीन्स, ज्या मेजरमेंटच्या मशीन्स आहेत त्या एवढ्या ॲडव्हान्स आलेल्या आहेत की आपल्याला पुरेपूर एक्झॅक्ट मेजरमेंट्स देऊन आपण एक्झॅक्ट पॉवरची लेन्स आता टाकण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यतिरिक्त डोळ्याला मोतीबिंदू सोडून सुद्धा बाकी अवयव आहेत, जसं की बुबुळ आहे, जसं की नेत्रपटल आहे, रेटिना आहे किंवा डोळ्याची नस आहे. तर मोतीबिंदू सोडून जर काही इतर आजार सोबत असतील, जसे की बुबुळावर टीक आहे पडलेली, किंवा डोळ्याच्या आतमध्ये नेत्रपटलाला काही जखम झालेली आहे, डायबिटीज आहे, तुम्हाला डायबिटीजमुळे नेत्रपटल खराब व्हायला सुरुवात झालेली आहे, किंवा उर्वरित काही मार लागलेला आहे डोळ्याला, ज्यामुळे डोळ्याची नस कमजोर झालेली आहे, किंवा काही अल्कोहोलिक पेशंट्स असतात, किंवा जे तंबाखू खाणारे पेशंट्स असतात, ज्यांच्यामुळे विटॅमिन डेफिशियन्सीमुळे किंवा या टॉक्सिन्समुळे डोळ्याची नस कमजोर झालेली असते. जर मोतीबिंदूसोबत हे इतरत्र आजार जर सोबत असतील तर ऑपरेशननंतर नजर कमी राहण्याची शक्यता राहते. त्याचप्रमाणे एक मोतीबिंदू नंतर येणारी कंडिशन काही पेशंट्समध्ये 6 महिन्यानंतर येतं, काही पेशंट्समध्ये 6 वर्षानंतर सुद्धा येऊ शकतं. ती म्हणजे आफ्टर कॅटरॅक्ट, म्हणजे डोळ्याच्या लेन्सच्या मागे जाळी येणे. तर मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये आपण काय करतो की मोतीबिंदू हा एका पिशवीमध्ये ठेवलेला असतो. आपण त्या पिशवीला छोटंसं छिद्र करून तो मोतीबिंदू साफ करतो व त्या पिशवीमध्ये दुसरी कृत्रिम भिंग घालतो. काळानुसार, वयोमानानुसार ती पिशवीसुद्धा पांढरी पडायला लागते, ती पिशवीसुद्धा भुरकी पडायला लागते. पण त्यावर अगदी सोपा उत्तम उपाय म्हणजे लेझरनी त्या पिशवीला साफ करणे. तर सगळ्यात कॉमन कारण की जे मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर नजर हळूहळू कमी होऊ शकते ते म्हणजे हे आफ्टर कॅटरॅक्ट, ज्याला PCO किंवा पोस्टेरियर कॅप्सुलर ओपेसिफिकेशन आपण म्हणतो. ते तुमच्या रुटीन तपासणी दरम्यान माहिती करून त्याला लेझरनी जर साफ केलं तर ती दृष्टी परत आपल्याला आधीप्रमाणे आणता येते. तुम्ही मघाशी सांगितलं की आता शस्त्रक्रियेला खूप कमी वेळ लागतो आणि आपण लवकर आपल्या कामाला पण लागू शकतो, औषधं पण आता कमी झाली आहेत. नक्कीच शस्त्रक्रियेविषयीची भीती आपण कमी केलीच आहे सर्व श्रोत्यांच्या मनातली, पण अगदी असं नको व्हायला की आता मला काहीच काळजी करायची गरज नाही. तर आपण हेही सांगूया की आपण शस्त्रक्रियेनंतर नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? नक्कीच, नक्कीच. कुठल्याही ऑपरेशननंतर इन्फेक्शनची भीती खूप जास्त राहते, जंतू संसर्गाची भीती खूप जास्त राहते. त्यामुळे, आणि डोळा हा एक एवढा नाजूक भाग आहे, एवढा नाजूक अवयव आहे की त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. घाबरून म्हणून नाही, तर त्या डोळ्याची नजर वाचवण्यासाठी, त्या डोळ्याला काही त्रास पुढे न यावा यासाठी ही काळजी अत्यंत महत्त्वाची आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जी पहिले 3 दिवस असतात ऑपरेशन नंतरचे ते खूप महत्त्वाचे असतात. त्या दरम्यान ती जखम भरत आलेली असते. त्यामुळे त्या दरम्यान डोळ्याला हात लावू नये, डोळ्याला कुठल्याही प्रकारचा बाहेरचा कापड वापरू नये, डोळ्याला पाणी लागू देऊ नये, चेहरा साफ करताना ओल्या कापडाने पुसून घ्यावे. डोळ्यात ड्रॉप्स टाकल्यानंतर जे स्वच्छ कॉटन असतात, स्टेराईल कॉटन्स असतात, जे हॉस्पिटलमधनं तुम्हाला डॉक्टर देतात, त्यांनी डोळा साफ करणे. त्याचप्रमाणे नियमितपणे ड्रॉप्स वेळेवर टाकणे. पहिल्या आठवड्यात अत्यंत महत्त्वाचं असतं की ड्रॉप्स वेळेवर जावे. शक्यतोवर 2-2 तासाला किंवा 3-3 तासाला तुमचे डॉक्टर तुम्हाला ड्रॉप्स टाकायला सांगतात. ते ड्रॉप्स त्या वेळेवर जायला हवे, जेणेकरून इन्फेक्शन व्हायची भीती राहणार नाही. त्याचप्रमाणे जी डोळ्याची रिॲक्शन आहे, जी डोळ्यांची जखम भरण्याची कपॅसिटी आहे, ती व्यवस्थित सुरू राहील. त्यानंतर झोपताना तुम्हाला काळा चष्मा वापरावा असं युज्युअली सजेस्ट केलं जातं किंवा शील्ड दिल्या जाते, जेणेकरून झोपेत डोळ्याला मार लागू नये, झोपेत डोळ्याला हात लागू नये. त्याचप्रमाणे थोडं धुळीचे ठिकाणं किंवा ज्यावेळी जिथे हवा खूप जास्त आहे असे ठिकाणं टाळावे, जेणेकरून डोळ्यामध्ये धूळ जाणार नाही
किंवा डोळ्याला इन्फेक्शन होणार नाही. त्याचप्रमाणे गृहिणींनी शक्यतो गॅस जवळ जाणे टाळावे 2 ते 3 दिवस पहिले. त्यानंतर हळूहळू जखम भरण्याची कपॅसिटी बघून आपण थोडे थोडे कामं सुरू करू शकतो. पण भाजी फोडणी देणे किंवा तडका देणे ह्या गोष्टी ज्यामध्ये काहीतरी डोळ्यात जाऊ शकतं, ह्या गोष्टी थोड्याशा सुरुवातीच्या पिरियडमध्ये टाळाव्यात. 7 ते 10 दिवसानंतर तुम्हाला जेव्हा तुमचा रुटीन चष्मा मिळून जातो, त्यानंतर तुम्ही वाचन सुरू करू शकता. त्यानंतर तुम्ही बाकीच्या गोष्टी सुरू करू शकता. प्रवासाच्या बाबतीत घेतलं तर प्रवास करू नये असं म्हणणं थोडंसं योग्य नाही. पण प्रवासाच्या दरम्यान योग्य ती काळजी घेणे नक्की गरजेचे आहे. तुम्ही तुमच्यासोबत तुमचे ड्रॉप्स घेऊन जा. तुम्ही डोळ्याला वारा लागणार नाही किंवा डोळ्याला पाणी लागणार नाही यासाठी तुमचे गॉगल्स घेऊन जा. त्याचप्रमाणे इतर जिथे जंतुसंसर्ग होण्याची भीती राहते, सर्दी खोकला होण्याची भीती राहते, असे जे कॉमन पब्लिक फंक्शन्स असतात ते थोडे 1-4-5 दिवस टाळा. नक्कीच. त्यानंतर तुम्ही तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज हळूहळू जॉईन करू शकता. आपल्या ग्रामीण भागातल्या श्रोत्यांना आपण काय सांगू? मोतीबिंदूविषयी आपल्याला ग्रामीण भागात जागरूकता दिसून येते का? अजूनही ती फेज आलेली नाही आहे. अजूनही ते योग्य त्या वेळेत करायला थोडे टाळतात. ठीक आहे, आता चांगलं दिसतंय, चष्मा लावला तरी क्लिअर दिसतंय म्हणून थोडं लेट करूया, अजून लेट करूया. नाही, आता उन्हाळा आला आहे, नाही आता पिका पाण्याचे दिवस आहेत, पेरणी राहते लोकांची, त्यानंतर नंतर पेरणी झाल्यानंतर फवारणी राहते, फवारणीनंतर हार्वेस्टिंग राहते. कधी कधी या गोष्टींमुळे थोडा डिले होत जातो. वर्ष त्यावर ढकलली जातात. मोतीबिंदू ही अगदी सोप्या पद्धतीने आता केली जाऊ शकते. त्यामुळे म्हणणे एकच आहे की निदान लागल्यानंतर जास्त वेळ न घालवता मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेणे हा एक उत्तम उपाय आहे. कारण त्यावर जेवढे दिवस उलटतील तेवढे त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढायची भीती राहील. त्यामुळे तुम्ही आताच्या पद्धतींमुळे तुम्ही लवकरात लवकर तुमची कामेसुद्धा सुरू करू शकतात. त्यामुळे त्या गोष्टींचा कुठलाही प्रकारचा अडथळा तुमच्या कामांवर येणार नाही असे वाटत असेल तर तुम्ही लवकरात लवकर करून घेणे हे गरजेचे आहे. नक्कीच. आपण पाहतो की बऱ्याचदा टाळाटाळ पैशांसाठी म्हणून पण केल्या जाते. तर शासनाच्या मोतीबिंदू उपचारासाठीच्या काही योजना आहेत का? त्याचे पण आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देऊया. नक्कीच. काही योजना आहेत ज्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही केली जाते. तसेच कॅम्पेन्स आहेत भरपूर सारे, ज्यामध्ये बेसिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही त्यामध्ये कव्हरअप होते. तसेच गव्हर्मेंट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ह्या शस्त्रक्रिया अगदी मोफतरित्या केली जाते. बरेचसे फाउंडेशन्स आहेत की जे कॅम्प्स घेतात आणि त्यातनं ह्या मोतीबिंदूचे जे गरजू पेशंट्स असतात त्यांना कलेक्ट करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. त्याचप्रमाणे हल्लीच्या काळामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया या कॅम्पेन दरम्यान एक बेसिक लेन्स जी म्हणावी आपण ती मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये टाकली जाते. पेशंट्सला जर काही वेगळ्या प्रकारची भिंग घालायची असेल किंवा काही वेगळ्या प्रकारची जर रिक्वायरमेंट असेल तर त्याप्रमाणे सुद्धा ते त्यामध्ये कव्हरअप होऊ शकते. म्हणजे नक्कीच आपण या शस्त्रक्रिया ज्या यांना उशीर करायला नको आणि वेळेत जर आपण हे केलं तर आपले डोळे चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि आपण आपलं सृष्टी सौंदर्य जे आहे ते नियमितपणे आपण म्हणजे बघू शकतो. असे काही कॅम्प आयोजित केले जातात का आपल्याकडनं? आता जस्ट सुरुवात केलेली आहे कॅम्प्स अरेंज करायची. काही क्लबद्वारे किंवा आमच्या स्वतःद्वारे आम्ही काही कॅम्प्स अरेंज करतो आहे, ज्यामध्ये आपल्या ग्रामीण भागांमध्ये एक 5 ते 7 दिवसांआधी नोटिफिकेशन दिलं जातं, पॉम्पलेट्स दिले जातात. तिथल्या ग्रामीण जे सरपंच असतात त्यांच्याद्वारे तिथे कॅम्प्स अरेंज करतो आहे आम्ही. आणि अगदी अल्प दरामध्ये जो आपला खर्च वगळता, जो ऑपरेशनसाठी येणारा खर्च वगळता अगदी अल्प दरामध्ये आपण ही मोतीबिंदू शस्त्रक्रिया ह्या गरजू व्यक्तींसाठी करण्याचा प्रयत्न करत आहोत. निश्चितच आज आपण मोतीबिंदू काय अवस्था आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि सोबत आपण काळजी घेतली, शस्त्रक्रिया करवून घेतली आणि ती किती सहज आहे याविषयी खूप सविस्तर माहिती सोप्या भाषेत आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई.
सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय